Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics second and the second topic federalism. So in this topic we are going to study what is federalism. Let's start. Let's get back to the contrast between Belgium and Sri Lanka that we saw in the last chapter. आणि आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीने बेल्जियम आणि श्रीलंकामध्ये विरोधाभास होता. एका देशामध्ये विविधता असूनही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शासन व्यवस्था राबवली होती आणि श्रीलंकामध्ये कशा पद्धतीने सिव्हिल वॉर हे झालेलं होतं. सो यू recall that one of the key changes made into the constitution of Belgium was to reduce power of the central government and give these power to the regional government. आणि बेल्जियम हा सक्सेसफुल का झाला? कारण त्याने सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पॉवर होती, जे अधिकार होते ते रिजनल गव्हर्नमेंटला म्हणजेच राज्य सरकारांना दिले होते. सो रिजनल गव्हर्नमेंट एक्झिस्टेड इन बेल्जियम इवन अर्लियर. दे हॅड देअर रोल्स अँड पॉवर्स. बेल्जियममध्ये आत्तापर्यंत आपण म्हणूया की जे राज्यशासन पद्धती अस्तित्वात होती त्यांच्याकडे काय जबाबदाऱ्या आहेत किंवा त्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांना देण्यात आले होते. बट ऑल दिस पॉवर्स वेर गिवन टू दिस गव्हर्नमेंट अँड कुड बी विथड्रॉन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. परंतु हे जे काही त्यांना अधिकार दिलेले होते, त्यांच्या सरकारनं दिले होते, ते सेंट्रल गव्हर्नमेंटला काढून पण घेता येत होते. सो the change that took place in 1993 was that regional government were given the constitutional power that were no longer dependent on the central government. परंतु 1993मध्ये ज्या रिजनल गव्हर्नमेंट होत्या, म्हणजे ज्याला आपण राज्य शासन म्हणूया, त्यांना राज्यघटनात्मक अधिकार मिळाले आणि ते आता केंद्र शासनावर अवलंबून नाहीत. Thus the Belgium shifted from unitary टू अ फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आणि म्हणून बेल्जियम आता आपण म्हणूया एक युनिटरी गव्हर्नमेंटपासून त्याचं आता संघराज्य शासनामध्ये रूपांतर झालेलं आहे. श्रीलंका कंटिन्यूज टू बी फॉर ऑल practical purposes unitary system where the national government has the power. परंतु श्रीलंकेने तसं केलं नाही. श्रीलंकेने काय केलं? फेडरल गव्हर्नमेंटचा स्वीकार केलेला नाही. तर त्याने संपूर्ण पॉवर जे आहे, संपूर्ण अधिकार जे आहेत ते नॅशनल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच ठेवलेले आहेत. सो तमिळ लीडर्स वॉन्ट श्रीलंका टू बिकम फेडरल सिस्टीम. आणि तमिळमधले जे त्यांचे जे लीडर होते त्यांना असं वाटायचं की श्रीलंकेने आता फेडरल सिस्टीम ही ॲक्सेप्ट करायला हवी किंवा राज्य शासनाला काही अधिकार द्यायला हवेत. तर मग फेडरलिझम म्हणजे काय? इथे आपल्याला डेफिनेशन पाहायला मिळते. सो फेडरलिझम इज अ सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट इन विच द पॉवर इज डिवायडेड बिटवीन सेंट्रल ऑथॉरिटी अँड व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट युनिट ऑफ द कंट्री. म्हणजेच काय आहे फेडरलिझममध्ये? ज्याला आपण संघराज्य पद्धती म्हणतो, म्हणजे अधिकाराची विभागणी केली जाते. अधिकाराची विभागणी कोणामध्ये केली जाते? तर सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि इतर घटक राज्यामध्ये. जसं आपल्याला म्हणूया की महाराष्ट्र, कर्नाटक, त्याच्यानंतर तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश हे राज्य आपल्याला माहिती आहेत. हे स्वतंत्र राज्य आहेत. त्यांच्यामध्ये पण शासन व्यवस्था आहे, त्याला राज्य शासन असं म्हणतात. आणि संपूर्ण देशासाठी एक शासन व्यवस्था आहे, त्याला केंद्र शासन असं म्हणतात. ज्याच्यामध्ये आज BJPचं सरकार चालू आहे आणि सन्माननीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. म्हणून ते आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जे दिल्लीमध्ये आहे, संसद आहे तिथे. आणि बाकीच्या प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचं राज्याचं राज्यशासन व्यवस्था आहे. याला फेडरलिझम असं म्हणतात. म्हणजे जे काय आहे, पॉवर जी आहे, सत्ता जी आहे किंवा अधिकार आहे त्याची विभागणी केलेली आहे. फक्त एकाच शासन व्यवस्थेकडे सर्व अधिकार ठेवलेले नाहीत. जसं हिटलरकडे सर्व अधिकार हिटलरकडे होते, तो हुकुमशहा होता, बरोबर आहे. किंवा श्रीलंकेमध्ये एकच सरकार होतं, ते पण आपण युनिटरी म्हणूया. आणि म्हणून तिथे जे काही प्रकार झाले आणि
ज्याच्यामुळे देशाला विघातात किंवा संकटाला सामोरे जावं लागलं, ती पद्धती आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे फेडरलिझम आहे, म्हणजेच पॉवर जी आहे ती डिवाईड केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि त्याचे इतर जे घटक आहेत त्या घटकांमध्ये, म्हणजेच घटक राज्यांमध्ये. युजली फेडरलिझम हॅज अ 2 लेवल ऑफ गव्हर्नमेंट. वन इज द गव्हर्नमेंट ऑफ द एंटायर कंट्री दॅट इज युजली रिस्पॉन्सिबल फॉर फ्यू सब्जेक्ट ऑफ कॉमन नॅशनल इंटरेस्ट. आता आपण म्हणूया की गव्हर्नमेंट संपूर्ण देशासाठी हे गव्हर्नमेंट असताना ज्याच्यामध्ये राष्ट्राच्या हिताचे जे काही समान काही विषय आहेत ते त्याच्याशी जबाबदार असतात. द अदर आर द गव्हर्नमेंट आर द लेवल ऑफ प्रोव्हिन्सेस ऑफ द स्टेट दॅट लुक आफ्टर द मच डे टू डे administering of their state. Both these level of the government enjoy their power independent of the other. आता काही विषय जे आहेत डे टू डे लाईफशी निगडीत असतात किंवा डे टू डे प्रशासनाशी, दैनंदिन प्रशासनाशी निगडीत असतात, असे जे विषय आहेत ते राज्य शासनाला देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून हे दोन्ही जे लेवल आहेत गव्हर्नमेंटचे, दोन्ही जे प्रकार आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांना स्वतःच्या अशा अधिकार आहेत आणि ते स्वतंत्र आहेत आणि यालाच संघराज्य पद्धती किंवा फेडरलिझम असं म्हटलं जातं. पुढे, in this sense federalism are contrasted with the unitary government. Under the unitary system, either these is only one level of government or the subunits are subordinate to the central government. आणि म्हणून फेडरल गव्हर्नमेंट हे युनिटरी गव्हर्नमेंटच्या अगदी विरोधी आहे. आता युनिटरी गव्हर्नमेंट म्हणजे काय? युनिटरी गव्हर्नमेंट म्हणजे त्या गव्हर्नमेंटमध्ये एकच शासन असतं. जसं आपण म्हणूया केंद्र शासन, राज्य शासन वगैरे काही अस्तित्वात नसतं. सत्ता ही एकाच लेवलवर केंद्रित झालेली असते. सो आणि बाकीचे जे सब युनिट असतात किंवा जे इतर घटक असतात, उपघटक असतात, ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर किंवा त्याच्या आपण म्हणूया त्यांच्या अंडर त्यांनी काम करायचं आहे. सो सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन पास द ऑर्डर टू द प्रोव्हिन्शियल ऑर द लोकल गव्हर्नमेंट. आणि म्हणून याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काही आदेश हे लोकल शासनाला किंवा राज्य शासनाला हे देऊ शकतात. बट इन द फेडरल सिस्टीम सेंट्रल गव्हर्नमेंट कॅनॉट ऑर्डर द स्टेट गव्हर्नमेंट टू डू समथिंग. परंतु या फेडरल गव्हर्नमेंटमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारला असा आदेश देऊ शकत नाही. सो स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर ऑफ इट्स ओन फॉर विच इट इज अन्सरेबल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणून स्टेट गव्हर्नमेंटला स्वतःचे असे अधिकार आहेत आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटला उत्तर द्यायला जबाबदार नाहीत. सो दे आर नॉट अन्सरेबल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. सो बोथ दिस गव्हर्नमेंट आर सेपरेटली अन्सरेबल टू द पीपल. परंतु हे दोन्ही जे शासन आहेत ते केंद्र शासन, राज्य शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, दे आर अन्सरेबल टू पीपल. लोकांना त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. सो लेट अस टॉक ऑफ सम ऑफ द की फीचर्स ऑफ द फेडरलिझम. या फेडरलिझमचे काय वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहणार आहोत. सो देर आर 2 or more लेवल ऑर टायर ऑफ गव्हर्नमेंट. याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक गव्हर्नमेंटच्या लेवल असतात. जसं आपण म्हणूया सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट, अशा टायर्स याच्यामध्ये असू शकतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त. डिफरंट टायर्स ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्न द सेम सिटीजन बट ईच टायर हॅज इट्स ओन jurisdiction in specific matter of legislation, taxation, administration. आता प्रत्येक जो गव्हर्नमेंटचा लेवल आहे तो कोणावरती शासन करतात? ते सारख्या सेम लोकांवरती शासन करतात, परंतु प्रत्येकाचं एक वेगळं ज्युरिडिक्शन आहे. आता ज्युरिडिक्शन म्हणजे काय? अधिकार क्षेत्र. द एरिया ओव्हर विच समवन हॅज लिगल ऑथॉरिटी. असा एरिया आहे ज्याच्यावर कोणाचे तरी अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार आहेत. सो द एरिया मे बी डिफाईन्ड इन द टर्म्स ऑफ जिओग्राफिकल बाउंड्री और इन द टर्म्स ऑफ काइंड्स ऑफ सब्जेक्ट. मग हा एरिया जो आहे किंवा काही वेळा जॉग्राफिकल भौगोलिकदृष्ट्या बाउंड्रीच्या साहाय्याने केला जातो किंवा मग काही सब्जेक्टच्या आधारावर हा एरिया निश्चित केला जातो. म्हणजे हा आहे ज्युरिडिक्शन, ज्याला आपण म्हणूया अधिकार क्षेत्र. म्हणजे काही गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचं जरी असलं तरी नागरिक मात्र तेच असतात, परंतु प्रत्येक गव्हर्नमेंटला त्यांचे अधिकार हे वाटून दिलेले आहेत. मग ते कायद्या करण्याच्या बाबतीत असतील किंवा टॅक्स लावण्याच्या बाबतीत असतील किंवा प्रशासनाच्या बाबतीत असतील, अशा स्वरूपात. सो द ज्युरिडिक्शन ऑफ द रेस्पेक्टिव्ह लेवल और टायर
ऑफ गव्हर्नमेंट आर स्पेसिफाईड इन द कॉन्स्टिट्यूशन. आता हे अधिकार क्षेत्र जे आहेत, एरियाज आहेत, हे कोणी वाटून दिलेले आहेत प्रत्येक गव्हर्नमेंटला? तर आपल्या राज्यघटनेने निवडून दिलेले आहेत. सो द एक्झिस्टिंग अँड ऑथॉरिटी ऑफ each tier of government is constitutionally guaranteed. आणि म्हणून प्रत्येक गव्हर्नमेंटचे, प्रत्येक लेवलच्या गव्हर्नमेंटचे त्यांचं अस्तित्व, त्यांचे अधिकार हे आपल्या राज्यघटनेने त्याला बहाल केलेले आहेत. बरोबर आहे, राज्यघटनेने त्याला गॅरंटीड केलेले आहेत. फोर्थ, द फंडामेंटल प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल कॅनॉट बी युनिलॅटरली चेंज्ड बाय वन लेवल ऑफ गव्हर्नमेंट. याचा अर्थ असा होतो की काही ज्या मूलभूत तरतुदी आहेत आपल्या राज्यघटनेच्या, त्या युनिलॅटरली कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंट बदलू शकत नाही. फंडामेंटल तरतुदी आणि युनिलॅटरी म्हणजे काय? युनिलॅटरी म्हणजे एक प्रकारचं गव्हर्नमेंट, मग ते सेंट्रल असू किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू, ज्या काही मूलभूत तरतुदी आहेत आपल्या राज्यघटनेच्या, त्या कोणताही एक प्रकारचं गव्हर्नमेंट बदलू शकत नाही. सच चेंजेस रिक्वायर द कन्सेंट ऑफ बोथ द लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. असे जर बदल करायचे असतील तर दोन्ही ज्या लेवल आहेत गव्हर्नमेंटच्या, मग ते केंद्र असेल, राज्य असतील, त्या सर्वांची कन्सेंट म्हणजे संमती घ्यावी लागणार आहे. फिफ्थ, courts have the power to interpret the constitution and the power of different levels of government. याच्यामध्ये कोर्टचा रोल पण महत्त्वाचा आहे, न्यायालयाचा रोल महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये आपल्या जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचा ते माहिती सांगणार आहेत, इंटरप्रिट करणार आहेत. सो पॉवर ऑफ द डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नमेंट, कोणत्या गव्हर्नमेंटला कोणते अधिकार आहेत हे सांगण्याचं काम कोण करणार आहे? न्यायालय करणार आहे. आणि आपल्या राज्यघटनेचा खरा अर्थ काय आहे, राज्यघटनेने कोणाला कोणकोणते अधिकार दिले आहेत हे सांगण्याचं काम कोण करेल? कोर्ट करेल. सो द हायेस्ट court act as an umpire if dispute arises between different levels of government in the exercise of their respective power. आता कोर्ट जसं आपल्याला क्रिकेटच्या मॅचमध्ये अंपायर असतात आणि कॅच बॅटला बॉल लागला की नाही तर सगळेजण अपील करतात, आउट दॅट, पण कोण निर्णय देतं? अंपायर, आउट आहे की नाही. तशा पद्धतीने कोर्ट अंपायरसारखं ॲक्ट करतं. एक कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट म्हणजे वाद जर झाला वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंटमध्ये, मग स्टेटमध्ये असेल, सेंट्रलमध्ये आहे, तर हा वाद सोडवण्याचं काम जे आहे ते कोर्ट करतं. तर हेही फेडरलिझमचं एक आपण म्हणूया फीचर म्हणूया. सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू फॉर ईच लेवल ऑफ गव्हर्नमेंट आर क्लिअरली स्पेसिफाईड टू इन्शुअर इट्स फायनान्शियल ॲटॉनॉमी. आता आपल्याला रेव्हेन्यू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर हे प्रत्येक गव्हर्नमेंटला घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. ज्याच्यामुळे त्यांना आपण म्हणूया आर्थिक स्वायत्तता प्रत्येक प्रकारच्या गव्हर्नमेंटला हे मिळणार आहे. आणि हे सुद्धा प्रत्येक लेवलच्या गव्हर्नमेंटला राज्यघटनेने देण्यात आलेले आहे. सेवन्थ, द फेडरल सिस्टीम thus has a dual objective to safeguard and promote the unity of the country while at the same time accommodate regional diversity. म्हणून फेडरल प्रकारचं गव्हर्नमेंट जे आहे, संघ राज्य पद्धतीचं गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये दोन उद्देश असतात. एक म्हणजे आपल्या राष्ट्राच्या एकता, आपल्या राष्ट्राची युनिटी, एकता ही टिकवून ठेवणं, बरोबर आहे, त्याला बढावा देणं, त्याचं संरक्षण करणं. आणि दुसरं ते फंक्शन आहे आपल्या राष्ट्राची जी काही प्रादेशामध्ये आपल्या प्रत्येक राज्यामध्ये, मग ते राजस्थान असेल, पंजाब असेल, इकडे साऊथकडे केरळ असेल, वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला विविधता पाहायला मिळते. आणि म्हणून ही रिजनल डायव्हर्सिटी जी आहे, प्रादेशिक डायव्हर्सिटी, प्रत्येक राज्याची जी विविधता आहे ती आपल्याला अकोमोडेट करायची आहे, त्याचंही संरक्षण करायचं आहे. त्यांनी सर्वांनी ह्या जरी डायव्हर्सिटी असले तरी एकत्रितरित्या काम करायचं आहे. सो स्टील if there are any diversity with the different region, we have to accommodate, we have to work together. So therefore two aspects are crucial for the institutions and practice of the federalism. Government at the different levels should agree to some rules of power sharing. आणि म्हणून दोन्ही प्रकारच्या ज्या ह्या संस्था आहेत, ज्या गव्हर्नमेंट म्हणूया, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, आणि म्हणून त्यांनी
जे पॉवर शेअरिंग करायचं आहे, अधिकाराची जी वाटणी करायचं आहे, या दोघांनीही एकमेकाशी ते सहमत असले पाहिजे. देअर शुड बी ट्रस्ट दॅट ईच वूड अबाईड बाय इट्स पार्ट ऑफ ॲग्रीमेंट. आणि म्हणून काही विश्वास जो आहे तो एकमेकांनी ठेवायचा आहे, एकमेकाशी ते सहमत असले पाहिजे आणि त्याचं पालनही दोघांनीही करायचं आहे. An ideal federal system has both aspects, mutual trust and agreement to live together. म्हणून दोन महत्त्वाचे घटक आहेत याच्यामध्ये फेडरल सिस्टीममध्ये. एक म्हणजे एकमेकांवरची असणारा विश्वास आणि दुसरा अशा प्रकारचा आपण ॲग्रीमेंट करायचा आहे, करार करायचा आहे, ज्याच्याद्वारे आपण एकत्र राहू शकू सर्वजण. सो एक्झॅक्ट बॅलन्स ऑफ पॉवर बिटवीन सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट व्हेरीज फ्रॉम वन फेडरेशन टू अनादर. आता हे जे सत्तेचं जे संतुलन आहे ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारच्या संघराज्य शासनामध्ये एका प्रकारच्या संघराज्य पद्धतीमध्ये किंवा एका देशाच्या संघराज्य पद्धतीपेक्षा दुसऱ्या देशाच्या संघराज्य पद्धतीमध्ये वेगवेगळं असू शकतं. दिस बॅलन्स डिपेंड मेनली ऑन द हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट इन विच देअर फेडरेशन वॉज फॉर्म. आणि हे ऐतिहासिक संदर्भानुसार ही संघराज्य पद्धती ही वेगवेगळी असू शकते. त्यांचे ऐतिहासिक संदर्भ काय होते त्याच्यानुसार त्यांचं संघराज्य कसं स्थापन केलं. सो देअर आर टू काइंड ऑफ रूट थ्रू विच फेडरलिझम हॅड बी फॉर्म. म्हणून याला आपण असं म्हणूया की याला दोन प्रकारच्या पद्धती आहेत ज्या पद्धतीद्वारे हे संघराज्य पद्धती या अस्तित्वात आलेल्या आहेत. मग कोणत्या दोन पद्धती आहेत किंवा कोणते दोन रूट्स आहेत. The first route involved independent state coming together on their own to form bigger unit, so that pooling sovereignty and retaining identity they can increase their security. म्हणजे काय, आपण जसं पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्वतंत्र जे राष्ट्र आहेत. आता इथे स्टेट्स म्हणजे काय, फक्त राज्य नाही तर स्टेट म्हणजे राष्ट्र घेतलेलं आहे. मग राष्ट्र आपल्याला माहिती आहेत, जपान आहे, अमेरिका आहे, कोरिया आहे, चायना आहे, याला आपण स्टेट्स म्हणू. इथे स्टेट्स ह्या अर्थाने घेतलेला आहे. म्हणून हे स्वतंत्र राष्ट्र हे कमिंग टुगेदर एकत्र येतील ऑन देअर ओन टू फॉर्म अ बिगर युनिट. आणि मग ते एक गट तयार करतील. बरोबर आहे, वेगवेगळे स्वतंत्र राष्ट्र ते एकत्र येतील आणि एक गट तयार करतील. सो दॅट बाय पुलिंग सोव्हरेनिटी अँड रिटेनिंग आयडेंटिटी. आणि म्हणून ते स्वातंत्र्य जे आहे त्याचबरोबर त्यांची ओळख जी आहे ती स्वतःची निर्माण करतील. अँड दॅट कॅन इन्क्रीज देअर सिक्युरिटी. आणि स्वतःची सुरक्षिततेचा सुद्धा ते वाढवतील. सो दिस टाईप ऑफ कमिंग टुगेदर फेडरेशन इन्क्लूड्स. आणि म्हणून याला कमिंग टुगेदर एकत्र येणे, संघराज्य एकत्र येणे. आता इथे फक्त राज्य एकत्र आलेले नाहीत. जसं भारतामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, महाराष्ट्र, केरळ, बरोबर, गुजरात, त्यांचं संघराज्य पद्धती आहे. म्हणजेच राज्यात राज्याचं सरकार, केंद्रात केंद्र सरकार. परंतु कमिंग टुगेदर फेडरेशनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वेगवेगळे जे राष्ट्र आहेत ते एकत्र येऊ शकतात आणि त्यांचं स्वातंत्र्य ते अबाधित राहू शकतात, त्यांची ओळख ते अबाधित राहू शकतात आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचं सरकार ते स्थापन करू शकतात. त्याला आपण म्हणूया कमिंग टुगेदर फेडरेशन. आणि हे कुठे पाहायला मिळतं, इन्क्लूड द USA, स्वित्झर्लंड अँड ऑस्ट्रेलिया. तर USA, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंडमध्ये हे पाहायला मिळतं. And the first category of federalism, all the constituent states usually have equal power and are strong vis-a-vis the federal government. आणि म्हणून ह्याच्या प्रकारचं पहिल्या प्रकारचं आपण जे फेडरलिझम पाहिलं आणि प्रत्येक राष्ट्राला हे समान अधिकारांची वाटणी ही करून दिलेली आहे. प्रत्येक राष्ट्र जे आहे, उदाहरणार्थ USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, हे तिघांनाही सारखे अधिकार, ते तिघेही तेवढेच स्ट्रॉंग आहेत. आणि जसे काय त्यांचं केंद्र सरकार असेल अशा पद्धतीने किंवा फेडरल गव्हर्नमेंट किंवा संघ शासन पद्धती असेल अशा पद्धतीने हे एक प्रकार आहे. दुसरा, द सेकंड रूट, दुसरी पद्धत काय आहे, इज वेअर द लार्ज कंट्री डिसाइड टू डिवाइड इट्स पॉवर बिटवीन इट्स कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स, द नॅशनल गव्हर्नमेंट, कॉन्स्टिट्युएंट स्टेट अँड द नॅशनल गव्हर्नमेंट. मग दुसरा एक पद्धत अशी आहे की जी सत्ता आहे किंवा जी पॉवर आहे त्याची वाटणी करायची. कोणामध्ये वाटणी करायची, तर स्टेट गव्हर्नमेंट आणि नॅशनल गव्हर्नमेंट. सो इंडिया, स्पेन, बेल्जियम आर एक्झाम्पल ऑफ दिस काइंड ऑफ होल्डिंग टुगेदर फेडरेशन. आणि म्हणून भारत हा अशा प्रकारचा
एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट पण आहे भारतातल्या भारतात आणि वरती केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट पण आहे आणि याला होल्डिंग टुगेदर असं म्हणतात. या या प्रकारामध्ये इंडिया, स्पेन, बेल्जियम आपल्याला पाहायला मिळतो. in the second category, the central government tend to become more powerful with away द स्टेट. आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सेंट्रल गव्हर्नमेंट हे जे आहे ते जास्त पॉवरफुल असतं राज्य शासनापेक्षा. सो व्हेरी ऑफन डिफरंट कॉन्स्टिट्युएंट युनिट्स ऑफ द फेडरेशन हॅव अनइक्वल पॉवर. सम युनिट्स आर ग्रँटेड स्पेशल पॉवर. आणि कदाचित असंही बहुतेक वेळा असं होऊ शकतं की म्हणजे इतर काही घटक राज्य आहेत त्यांना थोडीशी अनइक्वल पॉवर म्हणजे आपण म्हणूया वेगळी त्यांना अधिकार दिले जाऊ शकतात. काही स्पेशल अधिकार जे आहे विशिष्ट अधिकार त्यांना हे दिले जाऊ शकतात. सो दॅट्स ऑल फ्रॉम द फर्स्ट पार्ट ऑफ व्हॉट इज फेडरलिझम. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट सेशन.